जवळजवळ 3 वर्षापासून मला स्पाईनचा त्रास होता. मी सगळेच ठिकाणी गेलो, कमीत कमी 25 डॉक्टरांच्याकडून मी उपचार घेतला आहे, पण मला माझा उपचार व्यवस्थित झाला नाही, मी बरा झालो नाही. आणि डॉक्टरांनी मला सांगितलं शेवटी की तुम्हाला ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय नाही, हे सगळे टेम्पररी इलाज आहे, तुम्हाला ऑपरेशन केल्याशिवाय गती नाही. आणि ऑपरेशन बाबतीत मी विचारणा केली लीलावती हॉस्पिटलमध्ये. त्यांनी मला सांगितलं की हेवी रिस्क आहे, जगात स्पाईनचे ऑपरेशन 35% सक्सेस होतात, बाकी सगळे सक्सेस होत नाही. आणि एवढी रिस्क पाहून मला असं वाटलं की ऑपरेशन करायचं नाही. आणि मी त्यांना सांगितलं की माझी तारीख केलेली 18 सप्टेंबर ती मी कॅन्सल केली आणि मी जळगावून आलो. म्हटलं थोडाफार त्रास होईल तर त्रासताने जिंदगी काढून घेऊ, परंतु असं बेडवर राहून लाईफ संपवायचं याच्यापेक्षा ऑपरेशन नाही केलेलं बरं. आणि इथे आल्यानंतर मला डॉक्टर रितेश पाटील यांच्याशी संपर्क झाला. हे होमिओपॅथिकचे डॉक्टर आहे, माझ्या होमिओपॅथिकवर तेवढा विश्वास नव्हता. म्हटलं मोठे डॉक्टरांच्याकडे मी गेलो, त्यांनी ऑपरेशन सांगितलं आणि यांचे हे लहान लहान गोळ्या या कसं उपचार करतील. तर मी त्यांना सांगितलं डॉक्टर साहेब कसं होईल. ते म्हणे तुम्ही 8 दिवस माझे औषध घ्या. 8 दिवस औषध घेतलं, मला पुष्कळ फरक पडला. एवढे दिवस मी पेन किलर गोळ्या घेऊन माझं काम चालवत होतो. पेन किलरशिवाय मला चालता येत नव्हता. हातात दंडा घेतल्याशिवाय किंवा चिट्या घेतल्याशिवाय मला पुढे 2 पाऊल बी ठेवता येत नव्हता. आणि कमर वाकडी होऊन जाते आणि एखादा माणसाचा हात धरून मी चालत होतो. एवढा माझे सगळं त्रास ते कमी झाला आहे. आणि जवळजवळ मी माझे गोशाळ्यामध्ये मी सकाळी 3 चक्कर लावतो, तर 1 चक्कर मी आज व्यवस्थित करू शकतो आणि मला खूप आराम मिळाला आहे त्याच्यापासून. तेव्हा मला असं वाटलं की हे होमिओपॅथिकचे औषधसुद्धा गुणकारी झाले. अगर मी ऑपरेशन केलं असतं तर बरं होण्याची काही गॅरंटी नव्हती. आणि दुसरं 18-20 लाख रुपये खर्च एक ऑपरेशनला येतो तिथे. तर हे सगळं मला पाहून असं वाटलं की हे होमिओपॅथिकचे औषध खूप उपयोगी आहे. आणि डॉक्टरांच्या मनात बी काही उदारता होती किंवा मला माझी अशी इच्छा आहे की माझ्या आजोबांनी सांगितलं की सामाजिक कार्यक्रम करायचं आणि लोकांच्या जेवढा भला होईल तेवढं करायचं. तेव्हा आमच्या दोघांचा असा विचार झाला की आपण एक शिबिर घेऊ, त्याच्याने सामान्य जनताला जे आजारी आहे त्यांना जे स्टोनचा त्रास आहे, स्पाईनचा त्रास आहे, डोकं दुखण्याचा त्रास आहे, हे सगळ्याचे मी व्यवस्थित काम करू शकेल. तेव्हा हे विचार करून आम्ही हे शिबिर आयोजित केलं आहे. आणि आपल्या जळगाव जिल्ह्यात किंवा दुसऱ्या ठिकाणी बी लोकांना जास्तीत जास्त फायदा मिळाला पाहिजे या भावनेतून या शिबिराचे आयोजन केलेलं आहे. डॉक्टरांना मी धन्यवाद देतो याच्याकरता की माझा एवढा मोठा त्रास, मला खरं सांगू की मला असं विचार नव्हता की मी पूर्वीसारखा चालू शकेल किंवा माझ्या हे पेन किलर सुटून जाईल किंवा हातात दंडा घेणं किंवा कोणाच्या सहारा घेऊन चालणं हे सुटेल अशी काही उमेद नव्हती. हे सगळं मला असं झालं जसं मी 5 वर्षापूर्वी जसं चालत होतो त्याप्रमाणे आज मी चालतो आहे. आणि कोणी मला सांगत नाही की मला काही त्रास आहे.